जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर 6 एप्रिलला शनिवारी क्रिकेट चाहत्यांना एकापाठोपाठ एक अशा 2 खेळाडूंचं सर्वोत्तम प्रदर्शन पाहायला मिळालं। विराट कोहलीनं 67 चेंडूंवर शतक ठोकलं तर जोश बटलरनं 58 चेंडूंमध्ये शतकी खेळी पूर्ण केली। या सामन्यादरम्यान दोघंही नाबाद राहिले, पण बटलरनं विजयी षटकार खेचत संघासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी केली। तर याचाच परिणाम म्हणजे राजस्थान रॉयल्स संघानं 5 चेंडू शिल्लक राखत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूवर विजय मिळवला। पण दुसरीकडे जगातील अव्वल क्रमांकाचा फलंदाज असलेल्या विराट कोहलीचा करिश्मा आधीसारखा राहिला नाही का, असा प्रश्न आता चाहत्यांकडून उपस्थित होऊ लागलाय। काय आहे यामागची नेमकी कारणं, पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी ऐश्वर्या आणि तुम्ही पाहताय वायएफटी मीडिया। तर मित्रांनो, गेल्या काही काळापासून कोहलीच्या स्ट्राईक रेट बाबत चर्चा सुरू आहे। बीसीआयचे सचिव जय शहा यांनी ICC T20 वर्ल्ड कप साठी कर्णधार म्हणून रोहित शहा नावाची घोषणाही केली आहे। पण सध्या विराट कोहलीच्या नावावरून मात्र प्रचंड वादविवाद चाललेला दिसतोय। विराट कोहली आणि KL राहुल T20 वर्ल्ड कप मध्ये खेळणार आहेत की नाही, हाही प्रश्न उपस्थित होतोय। तर झालेल्या मॅच मध्ये राजस्थान रॉयल्सच्या विरोधात विराट कोहलीनं 100 रन काढत IPLच्या यंदाच्या हंगामात शतकी खेळी करणारा पहिला फलंदाज अशी नोंद केली आहे। उल्लेखनीय बाब म्हणजे IPL मध्ये सर्वाधिक शतकं कोहलीच्या नावावर आहेत। तसंच त्यानं आतापर्यंतच्या खेळीत 7,500 धावांचा आकडाही ओलांडला आहे। पण या शतकानंतरही सोशल मीडियावर युजर्सनं संथ गतीनं खेळण्यासाठी कोहलीवर नाराजी व्यक्त केली आहे। तसंच कोहलीला स्वार्थी म्हणत भयंकर ट्रोलही केलं गेलंय। तर झालेल्या सामन्यात कोहली अखेरपर्यंत नाबाद राहिला। त्यानं 72 चेंडूंमध्ये 113 धावा केल्या, ज्यामध्ये त्यानं 12 चौकार आणि 3 षटकार देखील खेचले। तर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या संपूर्ण संघानं 3 विकेट गमावत 183 धावा केल्या। कोहली मैदानावर असतानाही त्यांना 200 धावांचा टप्पा मात्र गाठता आला नाही। राजस्थान रॉयल्ससाठी रवींद्रचंद्र अश्विन आणि युजवेंद्र चहलनं मधल्या ओव्हरमध्ये किफायतशीर गोलंदाजी केली। तर अश्विननं 4 ओव्हरमध्ये 28 धावा दिल्या आणि चहलनं 34 धावा देत 2 विकेट घेतल्या। फिरकीपटूंचा सामना करताना कोहलीला संघर्ष करावा लागल्याचं पाहायला मिळालं। कोहली आणि डुप्लिसननं चांगली सुरुवात करत पॉवर प्लेमध्ये 53 धावा केल्या, पण लवकरच त्यांना पिच संथ असून चेंडू खाली राहत नसल्याचा अंदाज आला आणि त्यानंतर त्यांनी सावध फलंदाजीचा निर्णय घेतला। तर सामन्यादरम्यान कोहली आणि कर्णधार डुप्लिसननं पहिल्या विकेटसाठी 125 धावांची भागीदारीही केली। या सामन्यादरम्यान पुढे राजस्थान रॉयल्सचा संघ 184 धावांचा पाठलाग करायला मैदानावर उतरताच जोश बटलर आणि कर्णधार संजू सॅमसननं विराट कोहलीनं उभं केलेलं आवाहन त्याच्या फलंदाजीनं गोलंदाजाला अक्षरशः धो-धो धुवत फोडून काढलं। इतकंच नव्हे तर ज्या पिचवर कोहलीसह बेंगळुरूच्या इतर फलंदाजांना संघर्ष करावा लागत होता, त्याच पिचवर अगदी सहज फटकेबाजी करत बटलरनं 30 आणि सॅमसननं 33 चेंडूंमध्येच अर्धशतकही पूर्ण केलं। तर मित्रांनो, IPLच्या या झालेल्या सामन्याबद्दल आणि विराट कोहलीच्या परफॉर्मन्सबद्दल तुमचं मत काय, हे कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअरही करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।